च्या बोटाला किरकोळ दुखापत झालेली आहे इथे. आमच्या पतंग उडत कमी आहे फाटतच जास्त आहे मित्रांनो. तो चलिए शुरू करते हैं. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्लॉग मध्ये. तर आजचा व्लॉग हे आहे फौल मकर संक्रांती व्लॉग. तर आज दाखवतो तुम्हाला मकर संक्रांतीच्या कशा पतंगा उडवतो. सडासट कापतो लोकांच्या पतंगा. आम्ही बघू शकता तुम्ही, मी मोहन आणि सचिन लोकांच्या शेतावर पतंग उडवत आहे. तर मित्रांनो पतंग उडवायचा शुभारंभ झालेला आहे. हे असे काहीतरी राहतात आता काढतो पतंग तो फट गई यार. पतंगची माय बहीण एक झाली, दुसरी घेऊ थांब. तर सचिन त्या घरून पैसे न पाठवल्यामुळे सचिन विकार लोकांचे पतंग उडवायला. हे बघा कोणाची आहे सचिन ही पतंग. हे बघा एवढे पतंग मित्रांनो आम्ही विकत आणलेले सुंबडीमध्ये गुंबडी. हे आहे तर इकडं पुरा छतानं पतंगाच पतंग आहेत. आणि आम्ही तिळगुळचे लड्डू काय खाल्लेले आहे ते रूमवर पडेले आहे आमच्या. मग डब्बा भरून पडेले ते काय खाल्लेलं आहे आम्ही. पण आम्ही पतंग उडवायलो, तिळ संक्रांत साजरी करायलो. हे बघा तुम्हाला पतंग दाखवतो. ही आली पतंग आली आमच्याजवळ पार होऊन. हे पा तेव्हा पतंगा इकडं सगळ्यात जास्त पतंगा इकडं उडायला आहे बा. हे याच्या बारीक बारीक दिसायला काय इकडं उडायला सगळ्यात जास्त पतंग. आमच्या पतंग उडत कमी आहे फाटतच जास्त आहे मित्रांनो. जशी की जिंदगी फाटलेली आहे तशी पतंगा पण फाटत आहे आमच्या. पतंग ही एका पोरीसारखी असती, पहिले आपल्या जवळ असती पण ती हवेत गेल्यावर कोणाची होईल काय सांगता येत नाही मित्रांनो. हे पोरग पतंग आहे. इकडे दे एक पतंग दे त्याच्यातली एक दे एक. अरे पण आलडा ओलडा करा काय झालं. सचिन राऊत यांच्या बोटाला किरकोळ दुखापत झालेली आहे इथे. हे बघा दाखव हे पतंग उडवायचे इच्छाधारी आता होताच ते म्हणाले, पण दुखापत झालेली आहे यांच्या याला. हाँ भाई कैसी लगी आगे स्वाद.